मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद 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 कांग्रेस पार्टी मुर्दाबाद 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 राहुल गांधी 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 मुर्दाबाद जय 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 शिवाजी जय 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 भवानी कांग्रेस पार्टी मुर्दाबाद मुर्दाबाद भारत माता की राहुल गांधी शर्म करो शर्म करो राहुल गांधी शर्म करो शर्म करो शर्म करो राहुल गांधी शर्म करो मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद राहुल गांधीचा करायचं काय खाली डोकावरती पाय राहुल गांधीचा करायचं काय खाली डोकावरती पाय कांग्रेस पार्टीचा करायचं काय खाली डोकावर आज नालासोपारा में भारतीय जनता पार्टी ने कांग्रेस नेता राहुल गांधी के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। यह विरोध प्रदर्शन प्रधानमंत्री के आवास के सामने हुए विरोध प्रदर्शन के विरोध में और देश के सर्वोच्च संवैधानिक पद के प्रति सम्मान व्यक्त करने, लोकतांत्रिक मूल्यों की रक्षा करने और संवैधानिक संस्थानों के प्रति सम्मान जताने के लिए आयोजित किया गया था। कांग्रेस नेता राहुल गांधी के खिलाफ आक्रोश व्यक्त करते हुए बीजेपी युवा अध्यक्ष विनीत तिवारी ने बताया कि युवा वर्ग जो आज जंतर मंतर पर आंदोलन में उतरा है, उन्हें ज्ञात होना चाहिए कि यह आंदोलन कोई राजनीतिक आंदोलन नहीं है, इसे राजनीतिक मोड़ ना दे। कुछ ऐसे लोग भी हैं जो इस आंदोलन का सहारा लेकर गलत संदेश समाज तक पहुंचा रहे हैं, इसकी जानकारी युवा वर्ग को होनी चाहिए। आंदोलन नालासोपारा पूर्व के राधाकृष्ण होटल के सामने किया गया। इस आंदोलन में भारतीय जनता पार्टी के नगर सेवक पंकज देशमुख, गणेश पाटिल, योगेश सिंह, नगर सेविका कल्पना नागपुड़े, युवा वर्ग की टीम तथा तमाम कार्यकर्ता उपस्थित थे। यह आंदोलन जिला युवा अध्यक्ष विनीत तिवारी के मार्गदर्शन में रखा गया था। इस आंदोलन के दौरान राहुल गांधी के पोस्टर फाड़कर उसे पैरों तले कुचला गया तथा कई पोस्टर जलाकर आक्रोश व्यक्त किया गया। कांग्रेस पार्टी और विरोधी जितने भी पार्टी है, कल जो दिल्ली में माननीय प्रधानमंत्री जी के आवास को घेरा है, इसी के लिए हम लोग ने आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा के सभी कार्यकर्ता पूरे महाराष्ट्र में, पूरे जिले में आंदोलन कर रहे हैं और कांग्रेस पार्टी का विरोध कर रहे हैं। हम लोग माननीय प्रधानमंत्री जी के साथ में हैं। कांग्रेस पार्टी ने छात्रों के एक आंदोलन को राजनीतिक आंदोलन कर लिया है, इसलिए हम लोग इसके विरोध में उतरे हैं। राहुल गांधी आज मैदान में आए, इसके लिए आप लोग आज मैदान में उतरे उनके खिलाफ में प्रदर्शन करने के लिए। इतने दिन से युवा छात्र मार खा रहे थे, तब आप कहाँ थे? राहुल गांधी 20 दिन सोए थे, कल मौका पाकर अपने दिखाने के लिए आ गए। राहुल गांधी का कुछ विषय नहीं, राहुल गांधी छात्रों के साथ में नहीं है, वो अपने राजनीतिक बनाने के लिए उतरे हैं। उनका कोई देश के छात्रों के साथ कोई वो नहीं है। लाखों लोग आज सड़क पर हैं। क्या आपका एक मंत्री इस्तीफा नहीं दे सकता इन चीजों को लेकर? छात्रों के साथ में माननीय प्रधानमंत्री मोदी जी और देश के सभी हमारे नेता हैं, उनके लिए कुछ न कुछ करेंगे जरूर। ये जो अभी अभी ये जो आंदोलन दिल्ली में हो रहा है, आपके नजरिए से यहाँ पे जितने लोग एक मिनट बोले दीजिए, आपके नजरिए से ये सही है या गलत? छात्रों का आंदोलन छात्रों तक रहेगा तो सही है, उसमें राजनीति लाओगे तो गलत है। ये आंदोलन को पूरे, उसमें कोई छात्र नहीं है, पूरे आंदोलन को राजनीतिक बना दिया गया है, इसके लिए बिल्कुल गलत है। आपको बताऊंगी, ये जो आंदोलन जो कर रहे हैं, जो बच्चों को इतने कम एज में, इतने टेंडर एज में उनको मिसगाइड किया जा रहा है, उनको मिसगाइड करके उनका भविष्य खराब किया जा रहा है और खराब करके उनको इस तरह से सड़क पर लाया जा रहा है। और छात्र आंदोलन दिखा के यहाँ पर वो अल्लाह का नाम ले रहे हैं, लिंग के बारे में बात कर रहे हैं, कपड़े के बारे में बात कर रहे हैं, तो ये उनका जो ये आंदोलन है वो अपनी दिशा भूल गए हैं, दिशा भूल आंदोलन है। तो ये आंदोलन को कोई सपोर्ट नहीं करता है। 20 दिन से आंदोलन चल रहा है, राहुल गांधी को दिखा नहीं। राहुल गांधी अचानक नींद से जागे 20 दिन बाद और जाके वो सीधे प्रधानमंत्री, आज हमारे प्रधानमंत्री को ग्लोबल नेता घोषित किया गया, ग्लोबल लीडर घोषित किया, उनको विश्व गुरु की जगह पे रखा जा रहा है। तो जो नेता पूरे देश का नेता, पूरी दुनिया का नेता है, आप उसके घर के बाहर जाके आप इस तरह से कर रहे हैं। प्रधानमंत्री देश का बहुत जिम्मेदारी पद होता है। मेरा इस वीडियो के माध्यम से राहुल गांधी से ये कहना है, खाली संविधान को हाथ में लेके भाषणबाजी करने से अच्छा उस संविधान को पढ़िए और उसमें संविधान के अंदर छात्रों को और हर एक सिटीजन को जो राइट दिया गया है उसके बारे में आप पढ़िए
और तब आप कुछ कार्य करिए। भारत माता की सॉल्यूशन भारतीय जनता पार्टी ने इसके ऊपर दे दिया है। जो पेपर लीक हुआ था उसका री एग्जामिनेशन हुआ। मैंने जिस तरह से अभी बताया कि अगर बच्चे ने एक बार पढ़ाई की है और हकीकत में अगर उस बच्चे ने पढ़ाई की है तो दोबारा एग्जाम देने के लिए वो कभी भी तैयार रहेगा। लेकिन जिस बच्चे ने वो पेपर फोड़ी की है, जिस बच्चा ने वो पेपर खरीदा है, जिस बच्चे ने पढ़ाई नहीं की है, तो वो जाके धरना आंदोलन करेगा। तो जो धरना आंदोलन कर रहे हैं ये वही सब गुंडे हैं। और जिस तरह से हम जानते हैं जो जो इसके अंदर आरोपी थे, 13 लोगों को अरेस्ट कर लिया गया है, वो 13 लोग जेल में है और उसके अलावा सीआईबी की उसके ऊपर जांच बैठी है। युवांच्या प्रश्नावर विरोधक जे राजकारण करतात ते चुकीचं आहे। राजकारणाच्या जागी राजकारण करायला पाहिजे। प्रोटेस्ट करायला, मांडायला पार्लिमेंट आहे। पार्लिमेंटच्या आतमध्ये येऊन विरोधक कुठलेही प्रश्न मांडू शकतात। चर्चेलाही परवानगी दिलेली आहे। त्यामुळे संसदेच्या बाहेर असंसदीय पद्धतीने जे आंदोलन चाललेलं आहे ते राजकीय हेतूने चाललेलं आहे। येणाऱ्या उत्तर प्रदेशच्या ज्या निवडणुका आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून हे सगळं राजकारण सुरू आहे आणि हे लवकरच संपवावं अशी आमची इच्छा आहे। जंतर मंतरमध्ये कित्येक लोक तिकडे उभे आहेत, त्यांना बघून इकडचे पण लोक म्हणजे रस्त्यावरती उतरले, त्यांना काय आवाहन कराल? त्यांना आव्हान आहे की त्यांनी भरकटू नये आणि जो काय त्यांचा मुद्दा आहे, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते त्यांचे प्रश्न ऐकण्यासाठी तयार आहेत आणि त्यांची जी काय मागणी असेल त्याचा योग्य निर्णय भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नक्कीच घेतील। मी एवढंच म्हणणार आहे, एवढे दिवस शांतीपूर्वक जे आंदोलन चालू होता या विद्यार्थ्यांना दिशाभूल केलेली आहे आणि हे टेररिझम ऍक्टिव्हिटीज आहे इथे जे सुरुवात केलेली। म्हणजे हे जे भारत देश तेरे तुकडे होंगे, हे सगळे कब्र खुदणार, हे सगळे कोणाची ऍक्टिव्हिटीज आहे? भारत नागरिकांची आहे की भारत देशाच्या विरुद्ध? भारत देशात राहून ते भारताच्या विरुद्ध बोलतात, त्यांचा आम्ही निषेध करतो। कारण की नेहमी असं होते भारत मध्ये राहणारे लोक भारत देशाच्या विरुद्ध बोलतात, हे चुकीचं आहे, ते आपण खपून घेणार नाही। आणि भारत तेरे तुकडे होंगे कोण बोलतो? हे आंदोलनाला जे दिशाभूल केली, ते टेररिझम ऍक्टिव्हिटीज चालू आहे, ते कोणीही सहन करणार नाही। भारतीय जनता पार्टी एवढी सक्षम आहे, भरपूर सक्षम आहे, याच्या उत्तर देणार आहे। नक्कीच राहुल गांधीचा आम्ही निषेध करतो। त्या आंदोलनामध्ये कित्येक युवा लोकांनी मार खाल्लाय, त्यांना काय मेसेज असेल तुमचा? जे युवा लोक खरोखर ज्यांनी मार खाल्लेला आहे त्यांचा दुःख आहे, पण जे खरोखर टेररिझम ऍक्टिव्हिटीज मनात धरून आले आहे त्यांचा आम्ही निषेध करतो। आणि हे नक्की आम्ही पाहिलं आहे, जे आम्हाला सूचना भेटलेली आहे त्याचा खूप वाईट परिणाम होणार आहे। आणि जे खरोखर विद्यार्थी आहे, जेन्युअली जे अभ्यास करतात त्यांच्यावरती परिणाम होणार आहे। म्हणून त्यांनी दिशाभूल करायची नाही। खरोखर भारत देशाला प्रेम करणारे लोक असतील तर या नीटचे विद्यार्थी असतील ते याच्यावर विश्वास करणारच नाही। बघा, तुम्ही सगळे साक्षर आहात आणि भारतातील अनेक युवक हे खूप साक्षर आहेत। आता साक्षर कोण आणि असाक्षर कोण याची गुणवत्ता द्यायला मी काय तेवढा तज्ञ बसलेलो नाहीये। परंतु जर तुम्ही सिक्वेन्स बघितला या गोष्टीचा तर नीटच्या परीक्षेचा जो काय गोंधळ झाला त्या गोंधळासाठी करेक्टिव्ह ऍक्शन्स काय आणि त्याच्यावरती कारवाई काय यासाठी प्रशासनाने आणि सरकारने पावलं देखील उचलली। राहिला या संविधान आणि या भारत देशामध्ये आंदोलनाचा अधिकार हा प्रत्येकाला आहे आणि कोणी नाही सांगितलंय। त्या आंदोलनाला जोपर्यंत विद्यार्थी होते तोपर्यंत तर ठीकच होतं ना, परंतु तुम्ही जर खरोखर त्याचा सिक्वेन्स बघत गेला तर तो सिक्वेन्स हे एअरपोर्ट पासून सुरुवात झालं। तर जो व्यक्ती सांगतोय की संविधानाची हत्या होणार त्या व्यक्तीने तर्क लावलं की मला एअरपोर्ट वरतीच अटक होणार, परंतु त्या व्यक्तीला एअरपोर्ट वरती अटक केलं का? ऍक्च्युली त्याच ठिकाणी त्यांना जळाफळ झाली। काय तर त्यांना या डेमोक्रेटिक देशामध्ये जे डेमोक्रेटिक सरकार आहे त्यांनी त्यांची नियमावली आणि त्यांचे संस्कार दाखवले। आणि मुळात आता तुम्ही जर त्याची फ्रिक्वेन्सी बघायला गेलात तर आज अखंड देशातील 140 कोटी या भारतवासियांकडनं तिकडे किती लोक आहेत याचा सर्वे घ्या। त्यात विद्यार्थी या नावानं दोन बाजू बघा ना। एक विद्यार्थ्यांचा कुठला गट आहे जो जंतर मंतरला आहे आणि कोटाला कुठले विद्यार्थी आपला विजय साजरा करतायत हे सुद्धा बघा। दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांच्या नावाखाली त्या जंतर मंतरला कुठल्या नावाचे टेंट लागलेत हे पण तर बघा। तिसरी गोष्ट, आता नवीनच एक व्हिडिओ रिलीज झाली, त्या व्हिडिओ मध्ये नक्की सुरुवात कुठून झाली त्याची देखील साक्षरता दिले। आणि लक्षात घ्या, कुठून एवढी फंडिंग आले
आता ती फॉरेन मधून कशी आली, तमिळनाडू मधून कशी आली, बँगलोर मधून कशी आली, याचा देखील लवकरच पर्दाफाश होणार आहे. ही फंडिंग येते कुठून लक्षात घ्या. 8,000 7,000 विद्यार्थी येतो, त्यांना खानपान तर द्यायला लागेल ना, हे कुठून आलं? आणि तुम्ही काहीतरी थोडे मोठे इन्फ्लुएन्सर दाखवून काय सांगता आम्ही डब्बे खातोय. ज्यांनी डब्बे आणले त्यांचा आदर आहे ना, पण मग बर्गर खाणाऱ्यांचं काय? हा पण तर प्रश्न आहे. माननीय सरकार त्यांच्या पद्धतीत एकदम यथोचित चाललेत, परंतु अचानक या विद्यार्थ्यांचं आंदोलन याला राजकीय वळण गेले. कोण दिसते मंचावरती? भारत तेरे तुकडे होंगे, आणि एक युवा येऊन येतो, फक ऑफ इंडिया नॉट मी, फक ऑफ पोलीस असे बोलणारे तिकडे आहेत. त्यांना समर्थन कदापि देऊ शकत नाही. इकडे भारत देशाचा सुसंस्कृत विद्यार्थी देखील आहे, आणि तो सुसंस्कृत विद्यार्थी एका बाजूने नाही बघत, दोन्ही बाजूने बघतोय, आणि तो दोन्ही बाजूने बघून आपल्या ठाम भूमिका ठेवू नये. म्हणून विद्यार्थ्यांवरती घडलेला जो काही विषय, आम्ही त्या विद्यार्थ्यांसोबत सदैव आहोत. विद्यार्थ्यांच्या काही समस्या आहेत त्या आम्ही देखील आमच्या परीने मांडणार, आणि माननीय सरकार त्याला यथोचित उत्तर देऊन त्याची अंमलबजावणी करणार. परंतु जंतर मंतरला काही डुबक्यांनी विद्यार्थ्यांना डुबायचा जे कार्यक्रम केलाय ते डुबके आहेत, डुबके. आणि लक्षात घ्या, या भारत देशाचा युवक कॉक्रोच कदापि नाही. आम्ही कोण आहेत? दहाडणारे शेर आहोत. या भारत देशाचा इतिहास आहे. भारत देशाला इतिहासाच्या माध्यमातून ओळखलं जातं, आणि त्याच भारत देशाचे आम्ही नागरिक आहोत आणि युवक आहोत. म्हणून कोणी आम्हाला कॉक्रोच सांगेल हे आम्ही मान्य करू शकणार नाही. वसई विरार असू द्या, महाराष्ट्र असू द्या, पूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध आंदोलन छेडल्या लोकांनी, त्यांना काय आवाहन कराल? त्यांना काय? अहो, त्यांना माहिती आहे की आता ही शेवटची संधी आहे. त्यांनी सगळे प्रयत्न करून बघितलेले आहेत. आता त्यांना या विद्यार्थ्यांना आणि जेन्झी, आताचा जेन्झी वेडा नाहीये, आताचा जेन्झी हुशार आहे. काही लोकांना हाताशी धरून तुम्ही कुठेतरी षडयंत्र करता, आणि मात्र त्यांना एक समजले की या विद्यार्थ्यांना हाताशी धरून कुठेतरी आता आम्ही भाजपाला झुकवायचा प्रयत्न करू, तर कदापि या भारत देशातला सुजलाम नागरिक हे होऊन देणार नाही. इकडचा युवा देखील हे होऊन देणार नाही. मग ते वसई विरार का असू द्या, महाराष्ट्र का असू द्या, अखंड भारतभर का असू द्या, इकडचा सुजलाम नागरिक हा भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे. इकडचा सुजलाम विद्यार्थी हा भाजपा आणि या सरकार सोबत आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. काँग्रेस जनता पार्टीचे जे समर्थक आहेत त्यांना काय मेसेज असेल तुमचा? काय काँग्रेस जनता पार्टीचे जे समर्थक आहेत त्यांना मेसेज काय असेल तुमचा? त्यांना मेसेज काय द्यावा? हो, पहिली गोष्ट, वरिष्ठ न्यायाधीशांनी काय सांगितलं याचं आत्मपरीक्षण करा. इतर गोष्टीचं आत्मपरीक्षण करतो ना तुम्ही. एका विषयाला धरून कोणीतरी डुबक्यांनी तुम्हाला एका ठिकाणी डुबकी मारायला लावली, आणि ते सर्व युवक डुबकी मारून बसले. सर्व म्हणजे काही ज्यांना कुठेतरी एक चान्स हवा होता, आणि काही इन्फ्लुएन्स लोकांना तुम्ही बदलू शकत नाही. म्हणून सांगतो, जंतर मंतरला टेंट कुठले लागलेत हे तपासून घ्या. हा, तिकडे कोण बसले, काय प्रकारे इन्फ्लुएन्स होतात. ओ, डफली वाजून सगळ्या गोष्टी होत नाही. हो, अभ्यास करणारे अभ्यास करत होते आणि ते पास झाले. कोर्टाचं सेलिब्रेशन सुद्धा बघा. म्हणून हे सो कॉल कॉक्रोच विक्रोच आहेत, यांना आम्ही मानत नाही, आणि भारत देश कदापि या कॉक्रोचांना कधीच एक्सेप्ट करणार नाही. आणि भले जर हे कॉक्रोच जर स्वतःला संबोधत असतील तर चांगल्या प्रकारे आम्ही काय हीट स्प्रे, त्यात जरा एडिशनल केमिकल ऍड करून कायमस्वरूपी त्यांना खतम करण्याची आम्ही क्षमता आहे, एवढं लक्षात ठेवा.